जाऊन बायकोला विचारतोय काय घेऊ, फिल्डिंग घेऊ का बॅटिंग घेऊ. जर बॅटिंग घेतलं तर मी आउट, रोहित शर्माने बॅटिंग नाही, घेतली नाही, काय out माहित झालं आहे? तर मी घरी जाईन. उद्या हे काय चुकीचं चाललंय. तुम्ही त्वरित निर्णय द्या मित्रांनो. नाही काय असतं माहित आहे, आपल्या अंगावर यायला नको. पराभवचं खापर आपल्या माथ्यावर फुटता कामा नाही. नाही सर, पण मी काय बोलतोय, इथं टॉस करायला आल्यानंतर तू जाऊन परत हा, विचारायला जाता. नाही नाही, हे चुकीचं आहे. तुम्ही ठरवून पहिल्यांदा या. प्लॅनिंग करायला पाहिजे. ह्या गोष्टी शिकून घ्या मित्रांनो. येस बरोबर आहे, हे करण चुकीचं आहे. तुम्ही नाही नंतर मग प्रशांत सर बॅटिंग बोलतात. बॅटिंग घेतली. येस ऍक्सेप्टेड बॅटिंग फर्स्ट. फलंदाजी घेण्याचा निर्णय तुम्ही घेतलाय. सर्व खेळाडूंनी सवय लावा. चला बाले वाले, चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज. तुमचा विरोधक प्रतिस्पर्धी पहिल्यांदा बॅटिंग करतील. शेवटचा सामना, शेवटची लढत. सीएचए संघटनेचे अध्यक्ष सईम शेख यांच्यातर्फे 200 रुपयाचे कॅश प्राईज आणि मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी. अच्छा, कुठले पण कुठला गट कुठला, शिंदे की उबाटा? उबाटा, येस. सीएचे म्हणजे सीएचे म्हणजे क्लिअरन्स वाले का? तुम्हाला काय वरची आहे ना. चला पहिली जोडी जाईल. शेवटची लढत ही भैरवी. शेवटचा कलगीतुरा काळ भैरव कोंडी आणि मनीष, त्याच्या त्यांचं विरोधात म्हणणं काय माहितीये, भैरवीचा अर्थ त्यांचा वेगळा आहे आणि हा. काल भैरव भैरवी म्हणजे अहो, हे भैरवी म्हणजे शेवटची यावे आपल्या भजनामध्ये असते ना भैरवी. भैरवी झाला म्हणजे भजन तुमचा बरोबर म्हणजे शेवटचा राग. त्याला वाटतं काय भैरव ऐवजी भैरवी म्हटलं. त्यांना ते संबंध जर आपण काय करणार. चला पहिला जोडा परेश आणि देवेंद्र. क्या बात आहे, चांगलं नाव आहे. आणि खरं म्हणजे ही संकल्पना आहे ना. आणि उद्या बघा सोमवार म्हणतंय डाके सर जवळ चालू झालेला आहे. चला बालई अगेन्स्ट वर्सेस रायवल प्रतिस्पर्धी बनाम त्यांच्या विरोधात काळ भैरव कोंडी. कोंडी म्हणजे सगळीकडून कोंडी, चहू बाजूने ज्यावेळेला घेरतात ना त्यांना कोंडी म्हणतात. आणि खरं म्हणजे आज चांगला दिवस होता. बघूया डोनेट कोणाला. नाही मच्छर कसं आहे माहित आहे, मच्छर सगळ्यांना चावत नाही. सर हेमंत मालिनी भरपूर धंदा केलेला आहे, भरपूर आज जाम कमवलेला आहे. व्यवसाय बिझनेस 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 ना सर, मराठी इंग्लिश मध्ये धंदा कोण करते आता काय. त्याला मराठी तेच बोलतात रे. येस, गल्ला म्हणा. चला पहिला गोलंदाज क्रुशियल पाटील ना, पाटील ना मात्रे केएम. चला मिड ऑन शॉर्ट कव्ह पॉइंट, बॅकवर्ड पॉइंट. चला शेवटचा सामना, पहिला चेंडू तयार. क्रुशियल मात्रे राईट आर्म राहून दे विकेट. पहिला चेंडू रिलीज करतील. हो हो, पहिला चेंडू भंडार मारा आउटसाइड द स्टंप. वेगानं निघाले बघूया. गॅदर केले यष्टीरक्षक. डॉट बॉल, डॉट डिलिव्हरी. संघाची धाव संख्या 0 वर. पहिला चेंडू डॉट बॉल. हो हो, जोरदार अबे लेग स्लिपला चेंडू गेलाय. काय भन्नाट चेंडू पुन्हा येता होता. पाणी नाही आहे मला, पाणी तिकडे आहे बघा. ते याच्यावर
त्याला त्याला पाणी पाहिजे रे. चला षटक क्रमांक पहिलं प्रगत होता राईट आर्म राहून दे विकेट. नाही ते नाही ते आता आता काय झोपायचे आहे. आता हे झालंय ब्रह्ममुहूर्त. हो हो येस पुन्हा एकदा चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी आणि वाईटचा इशारा बघूया पंधात आल्या का वाईट. येस वाईटचा इशारा स्वैर मारा दिशाहीन मारा आउटसाइड द लेग स्टिक. एक धाव मिळते पहिली आव्हान तर पहिली एक्स्ट्राच. टोटल स्कोर 1 for none. बेन बाद 1 वर राईट आर्म राहून दे विकेट. ओहो काय गेला का निघून. 4 धावा. येस चांगले प्रयत्न केले होते भूया बाकवड गलीला. 4 धावा मिळते संघाची धावसंख्या 5 वर. बेन बाद 5 5 for none. राईट आर्म राहून दे विकेट. षटक क्रमांक कृशल म्हात्रे. येस पुन्हा हलक्या त्याला पुश केलाय. ओहो आणि हा पहिला धक्का. पहिल्या विकेटचं बदन पहिली गळती पहिली धावचित. धावसंख्या 1 बाद 1. 1 for the loss of 1 wicket. ओमकाला ओमी. चला राईट आर्म राहून दे विकेट. नवीन फलंदाज 1 डाऊन. हो हो चांगले फिल्डिंग पुन्हा एकदा डॉट बॉल डॉट डिलिव्हरी 1 बाद 1. 1 for the loss of 1 wicket. पहिलं षटक आणि जायला हो लास्ट डिलिव्हरी अंतिम चेंडू तयार. कृशल म्हात्रे. येस वाईटचा इशारा. दोन्ही मोठे अवंतर आहेत ना रे. धावा झाल्या 6. 6 for 1. शेवटचा बॉल बॉलिंग मार्क तयार. कृशल म्हात्रे संघाच्या वतीनं पहिल्या षटक प्रगती पथावर. पहिल्या षटकाचा माग काढताना आपल्या ठेवणीतलं पठडीतलं जोरदार अपेर. पुन्हा एकदा शॉट मिडॉनला आणि षटक क्रमांक पहिलं फिनिश. पहिल्या षटकात धावाले 6 for the loss of 1 wicket. पहिले षटक संपुष्टात. चांगली गोलंदाजी केली. 6 मध्ये 6 धावा दिवा 1 विकेट घेतली असं बॉलिंग ॲनालिसिस. नाही आज बऱ्याच जणांनी बॅट काय त्यांच्याकडे प्लॅनिंग
अंपायर आहेत ना बाबा. सुसू सुसू म्हणजे 1 to go असं. हे देवा. पण ते काय मग आवाज शेवट पण टिकून ठेवला. हो येस पुढे ना मिडा आपला चांगली फिल्डिंग. दोन्ही गोलंदाजांनी फार सुंदर गोलंदाजी केली. एक सोपा झेल बंडा याच्याकडून सुटला. कधी कधी असे घटना घडतात, नक्कीच. कारण का जरी आपण बेस्ट फिल्डर असलो, जॉन्टी रोड सारख्या मातब्बर खेळाडू क्षेत्ररक्षक होता, उत्तम क्षेत्ररक्षक होता, पण सोपे झेल सुटायचे कधी कधी. नाही नक्कीच असं काही नाही. क्रिकेटमध्ये चालतात सगळ्या गोष्टी या आणि सर्व क्षम्य असते प्रेमात आणि युद्धात. शुभम हा भाचा आहे सुशांतचा. तो झाला बालही करत म्हणते. नाही तो आला आता सुट्टीमध्ये ना रे. सुट्टीमध्ये आला का. मामाच्या गावाला जाऊया. 4 रन 4 रन्स धावा झाल्या. 15 रन्स ऑन दी स्कोर बोर्ड. सुशांत अंडेल. येस नक्कीच. ए तुझं आडनाव काय रे. आडनाव काय तुझं नाव काय पूर्ण. पाटील. येस आमचे भाऊबंद येस. ते आमचे विंध्याचे आहेत ना. वेंदेवाले. धावा झाले 20 वर. 1 + 4 = 5 टोटल स्कोर. या स्पर्धेमध्ये सर विकेट किपर यांच्याकडून चेंडू का सुटतात, कारण का त्या साईडला स्लोप आहे आणि चेंडू जोरात निघतात आणि मग ते चेंडू विकेट किपरला पकडता येत नाही. येस अतिशय चांगला. बघूया पुन्हा एकदा बॉलिंग मार्क पण शेवटचं षटक प्रगतीपदा शुभम. धावा झाले म्हणते 21. 20 रन्स. रन्स ऑन द स्कोर बोर्ड. फक्त राहिले फक्त इनमेन 2 बॉल 2 बॉल झाले. 4 बॉल बाकी आहेत. म्हणजे कमीत कमी 30-35 धावा होतील आणि व्हाव्यात तर मजा येईल मॅचला. ओहो लेफ्ट आर्म. ओहो द विकेट. ना पहिले षटक चांगलं मात्र फेकलं. त्याने फक्त 6 धावा दिल्या ना. चांगली गोलंदाजी केली. कृशल मट्टे म्हात्रे त्याच्यात सुजल बंडा याने देखील चांगली गोलंदाजी केली. ये पहिला स्टार्टिंगला का होते. चला स्पीडअप करा प्लीज. बेलपाची उद्या स्पर्धा आहे ना. स्वैर मारा आउटसाइड द लेग स्टिक. धावा झाल्या 22. 22 रन्स. 3 बॉल्स टू गो. मिडल दिसायला पाहिजे.
चला स्पीडअप करा प्लीज. राईट आर्म, लेफ्ट आर्म. ओहो द विकेट. ओहो चांगली डिलिव्हरी. अजूनही वाटते बॉल 2 आहेत की 1 आहे. लास्ट डिलिव्हरी. स्कोर झालाय 22, 22 रन्स आणि राहिला शेवटचा बॉल. लास्ट डिलिव्हरी लेफ्ट इन दी थर्ड ओव्हर. गॅब्रियल ना. हो 4 रन. शेवटच्या चेंडूवर जबरदस्त ऑन ड्राईव्ह. धावा जिंकण्यासाठी 27 धावांची गरज. टोल झाल्या. टोटल भारत पाटील यांनी फार सुंदर प्रयत्न केला होता. 27 आणि प्रशांत माळी. या तुझ्या लेवल प्रमाणे हा चेंडू आडायला पाहिजे होता. चला शेवटचा हात मारता का टाकीबाई. या मारा आता. साऊंड सिस्टीम याचं उत्तर दिलं असतं मात्र दशरथ पाटील साहेबांनी. तुमचं सामान कुठं आहे. चांगली रचना होत्या. अर्थाचा अनर्थ करू नका. सर आता शेवटची बॅच आपण एन्जॉय करूया. 18 चेंडूने 18 मध्ये तुम्हाला बनवायच्या तर 27 धावा. कोण होणार चॅम्पियन. आयुष्यात किती मोठं संकट आलं तरी स्वतःला उद्ध्वस्त होऊ देऊ नका. कारण आपण साधी माणसे आहोत. मोडक्या घराच्या विटा सुद्धा आपण सोडत नाही. संकटावर अशी मात करा की जिंकलो तर इतिहास घडला पाहिजे आणि हरलो तर इतिहास घडला पाहिजे. सर जर कोंडी संघाच्या परेशनी किंवा जयेशनी चांगला षटक टाकला, पहिले षटक, जर कमी धावा देऊन 1-2 विकेट काढल्या तर हा सामना आपल्याला अटीतटीचा पाहायला मिळेल. नक्कीच चांगलं ज्यांच्याकडे अनुभव आहे ती यौवन मात्र जोडी आहे. गेली कित्येक वर्ष अंडरआर्म्समध्ये याची चर्चा नावाची चर्चा पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये समजेल सामना कोण कमबॅक करणार, कोण ठरणार, कुठला संघ ठरणार वर्चस्व या टीम मध्ये. 18 चेंडू आणि 27 धावा. गेम ऑन. अभी उलटी गिनती शुरू. 5 4 3 2 1 स्टार्ट. पहिलाच बॉल अनसाइडला खेळू काढलाय. पंचांचा इशारा आला मात्र हा चौकार. केली धावाला मात्र श्री गणेशा सुरुवात. धावसंख्या पाहायला मिळतो 4.
क्या बात आहे, कुशलता टॅपिंग बॉल मध्ये यावेळी स्टेट ड्राईव्ह एका टप्प्याने चेंडू जाते मैदानाच्या बाहेर, हा देखील आला मात्र दुसरा चौकार. समोर मात्र आहे गोलंदाज परेशच्या पहिल्या आणि दुसऱ्या चेंडूवर 2 चौकार लगावले गेले. धावसंख्या पाहतो आपण 8. तब्बल बनवायच्या तुम्हाला 27 धावा. रंगतदार बॅच. क्या बात आहे, मिडॉनच्या दिशेने खेळून काढला चेंडू आहे, फिल्डर तिथे सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. हा मध्ये डॉट चेंडू आहे. काय बात आहे, त्याच ठिकाणी मात्र त्याच फिल्डर 2 चेंडू 2 बॉल अडवलं गेलं. कदाचित 2 चौकारी झाले असते. पहिले 2 मात्र खराब चेंडू फेकले, 2 चेंडूवर आले, 2 मात्र चौकार. त्याच्यानंतर मात्र आले 2 चेंडू डॉट. एकंदरीत यस निकम सर. यस अनसट खेळून काढला. क्या बात आहे, त्याच ठिकाणी मात्र बिडॉनच्या दिशेनं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. पहिल्या 2 चेंडू मध्ये खराब फेकले चौकार आणि त्यानंतर मात्र काय सुंदर 3 चेंडू फेकले गेले परेशने. कौतुक करावं लागेल. पंचांचा रोबोचा इशारा शेवटच्या चेंडूवर. थँक्यू निकम सर. अतिरिक्त 1 सिंगल मात्र मिळणार. रन्स धावसंख्या आपण पाहतोय बरोबर बिनबाद 9. बॅटिंग अंडर ऑफ मास खाल्याचे कीर्तन आहे. आज सर्वांची तेजी असेल कारण आज सर्व समालोचक असतील, आमचे डीजे मास्टर असतील, स्क्रीनवाले असतील आणि सर्व खेळाडू. क्या बात आहे, स्वतः परेशने चेंडू अडवला गेला. तिकडे चेंडू आणि इकडे डाय मात्र. हे प्रयत्न होता, ही जिद्द मात्र आहे, हे चिकाटी आहे. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पाहतो आपण 6 चेंडूमध्ये आल्या 9 धावा. आता 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 9 धावांची आवश्यकता मात्र आहे. 9-27 12 मध्ये 18 देणार का, रोखणार का. पहिल्या 2 चेंडूवर चौकार बसल्यानंतर जे स्क्वेअर लेगलाच फटके मारायची गरज होती. ओव्हरपिच चेंडू होते. ओव्हरपिच चेंडू जरी त्यांनी आडव्या बॅटने स्वीप केला असते तरी स्कोर झाला असता, परंतु त्याचा वीक पॉईंट शोधला परेशानी आणि चेंडू त्याच्या बॅट आणि पायाच्या मध्ये टाकला आणि मिडॉन येथे तो सर्व चेंडू चेक झाला. नक्कीच मांडीसरी परेशची खासियत आहे. पहिले 2 चौकार आले, 2 चेंडूमध्ये 8 धावा. त्यानंतर 4 मध्ये फक्त 1च सिंगल आली. सुंदर गोलंदाजी हाताळली गेली परेशनी. आता येणार गोलंदाजी ट्रॅकवर तयार. जयेश राव द विकेट. पहिलाच बॉल फेकला जाईल. समोर आहे फलंदाज कुशल खेळतो 8 वर. समोर आहे तो सुजलसाठी पहिलाच बॉल. यावेळी ऑन साईडला पाईन लेगच्या दिशेने मात्र खेळून काढायचा होता. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं गेलं. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. अतिशय रंगतदार मॅच. सर्व प्रेक्षकांचं लक्ष आहे मॅच कडे. आता रोखणं गरजेचं आहे. तुम्हाला आता मेहनत करावी लागेल, कष्ट करावे लागतील. स्वतःच्या फॉलोमध्ये चेंडू खेळून काढला आहे. पंचांचा इशारा. माळी सर बघा, आपण जाऊया DRS स्क्रीनवर. काय घडलं या मात्र चेंडूवर. तो जल्लोष पाहायला मिळते फिल्डिंग मध्ये. एका बाजूला कोंडी, त्याच्या विपक्ष खेळतोय बाळाई संघ, यजमान संघ आहे. चला फलंदाज आहे निकम सर. बाद. फलंदाज बाद. आला नाही माहिती नाही. ठीक आहे. क्या बात आहे. बाळेगावचा आयोजन आणि आयोजक सुशांतभाई तांडेल. बघा, प्रत्येक ग्रामस्थांच्या छोट्यापासून मोठ्यापर्यंत आपण टी शर्ट पाहतोय. गेली 3 दिवस ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय.
स्पर्धेला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आणि आज बघता बघता तिसरी रजेने आपण पाहतोय. सकाळचे वाजले तर बरोबर 4:44 सामना आपण पाहतोय बाळे पक्ष कोंडी. आता चेंडू शिल्लक मात्र आहेत फक्त आणि फक्त 10 चेंडू आणि 10 मध्ये 18 धावांची आवश्यकता. गोलंदाज आहे मात्र जयेश. यावेळेस एका टप्प्याने आहे तिथे फिल्डर्स ऑन साईडला खेळू काढला डीपी विकेटला. क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतं. क्या बात आहे. आता गॅमरेज काय मत काळ मंत्र होतं देतोय. क्या बात आहे. हा जल्लोष सुंदर गोलंदाजी कौतुक करावं लागेल जयेश. आतापर्यंत 4 चेंडू फेकले कोणताही मात्र रन स्थिर नाही. एक विकेट मात्र विलवला गेला. यावेळेस मात्र टॅपिंग पाहायला मिळतो ऑफ साईडला. पंचांचा आला इशारा मात्र चौकार. आणि या 4 धावले संघाची धावसंख्या पाहतो आपण 1/13. अंतिम चेंडू मात्र लेग बायचा इशारा होते पंचांचा. लेग बायच्या सर्वात 1 धाव मात्र पळून काढली गेली. आता शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 13 धावांची आवश्यकता. 6-13. आता कोणीदार गोलंदाज 6 बरोबर 13 धावा. ही बॅच देखील मात्र महत्वाची आहे. कोण जल्लोष करणार, कोण होणार चॅम्पियन 2026 बाले चषकाचा. शेवटचं 6 चेंडू फेकण्यास त्याचे गॅव्हरेज गोलंदाजी ट्रॅकवर आहे. 13 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 6 अस्त्र फेकण्यास सज्ज. एका बाजूला पाहतो आपण खुशाल ज्याचे बॅट मधून आले आतापर्यंत 3 चौकार. चला 6 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. गॅब्रेचा पहिलाच बॉल राहू द विकेट उजव्याच्या फलंदाजांसाठी. काय सुंदर डाय टाकली होती. मगाशी विषय चढला होता माली सरांनी जॉन्टी रोडचा. अगदी तशा प्रकारे डाय टाकले गेले आणि चेंडू अडवला मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल सुद्धा फेकला होता. धावसंख्या 1 सिंगल आली. 1/14 धावसंख्या. आता 5 चेंडू आणि 5 मध्ये 12 धावांची आवश्यकता. धावसंख्या 15. आता 5 चेंडू 5 मध्ये 12 धावांची आवश्यकता. बनवायचे 27 धावा ॲव्हरेज. क्वालिफाईंग पंचाचे निकम सरांच्या बरोबर उजव्या बाजूने बॉलिंग करणार. एका बाजूला हिमांशू दुसऱ्या बाजूला खुशाल. क्या बात आहे. लॉंग आपला मात्र सुंदर चेंडू केला होता. त्याच्यानंतर काय जम्प मात्र पाहिले गेली. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो. जेवढं सुंदर गोलंदाजी मात्र आहे तेवढे सुंदर क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतो कॅम्ब्रिजचं.
थोडं बाहेर आहे. तर स्ट्राईकला मात्र आहे क्रुशल आणि भारत आहे नॉन स्ट्राईकला. कॅम्ब्रेज गोलंदाजी ट्रॅक वर तयार. हा चेंडू फेकण्यास मात्र सज्ज. चेंडू जाते मैदानाच्या बाहेर. हा जल्लोष यावेळेस पाहायला मिळतोय. काय सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय. कौतुक करणं गरजेचं आहे. आतापर्यंत 3 चेंडू फेकले, 2 विकेट्स मिळवले गेले, 1 सिंगल आली. धावसंख्या 3-15. बॉल दे. आता 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये 12 धावांची आवश्यकता. तुम्हाला आता 3 सामना जिंकायचा असेल तर 3 चेंडू मध्ये 3 चौकार मारावेच लागतील. पहिल्या 2 चेंडूमध्ये चौकार निघाल्यानंतर थोडा बालेय संघ रिलॅक्स झाला. असं वाटलं का आता आम्ही आरामात सामना जिंकू. आणि जसजसं चेंडू डॉट गेले, चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि त्या संघावर बालेय संघावर प्रेशर आला. नक्की चांगली फिल्डिंग पाहायला, जेवढी गोलंदाजी सुंदर केली तेवढं क्षेत्ररक्षण देखील यावेळेस पाहायला मिळतोय. आता 3 चेंडू आणि 3 मध्ये 12 धावांची आवश्यकता. चला स्पीडअप करायचंय प्लीज. आता दोन्ही संघांना मध्ये देव पाण्यात ठेवण्याची वेळ आली आहे. 3 चेंडू 3 मध्ये 12 धावांची आवश्यकता. गोलंदाज आहे गॅम्ब्रेज. स्ट्राईकला पाहतो आपण फलंदाज. स्ट्राईकला आहे मात्र स्ट्राईकला नवे फलंदाज लक्ष. आजूबाजूला प्रेक्षक वर्ग टाळ्यांच्या गजरात या सामन्याचं पत्र सुंदरसा आनंद घेत आहेत. बालय संघाला वाटते आम्ही जिंकावं, कोंडी संघाला वाटतो की आम्ही जिंकावं. परंतु हा क्रिकेट आहे. जोपर्यंत तिसरा बॉल पडत नाही तोपर्यंत आम्ही सांगणार नाही कोण विजयी. आज सुंदर मॅच आपण पाहतोय. ओय, चला चला चला. सर फिटिंग लावायचे प्लीज, वेळ दौडू नका. चला स्पीडअप करायचं आहे. पंचांचा येतो इशारा. स्टेट ड्राईव्ह आला हा चौकार. आता 2 चेंडू आणि 2 चेंडू मध्ये 2 चौकारांची आवश्यकता. 8 धावांची आवश्यकता आहे. काय घडणार, काय बिघडणार. 2 चेंडू 8 धावा. येस, पंचांचा डेड बॉलचा इशारा तो यावेळेस. या बॉलवर मात्र मॅचचा डिपेंड असेल तर एखादा चौकार आला सामना यू टर्न मात्र मिळू शकतोय. अतिशय रंगतदार मॅच. काय यावेळेस मात्र गोलंदाजी गॅब्रेजने केली. कमाल की गोलंदाजी, कौतुक करावं लागेल. सुरुवात मात्र सुंदर झाली होती परंतु नंतर काही गोलंदाजी केली. 2 गोलंदाजानं सामना कमबॅक केला. आता चेंडू शिल्लक आहे फक्त 1 आणि एका चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता. कदाचित जर पंजा गेला, ढोबॉल गेला, 2 जर ढोबॉल वाईट जर पडले तर मॅचला यू टर्न देखील मिळू शकतोय. 1 चेंडू आणि 8 धावा. नो. पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. नो बॉलचा पंचांचा इशारा आहे. अतिरिक्त 1 सिंगल रन्स मिळणार. सर धावसंख्या मात्र 20 आहेत. आता 1 चेंडू आणि 1 चेंडू मध्ये 7 धावांची आवश्यकता.
चला 1 चेंडू 7 धावा. चला आपण स्पीडअप करायचं आहे प्लीज. चला चला. चला कोणाला कामावर जायचं फशिप साठी. आता आपण स्पीडअप करायचं आहे. निकम सर 1 चेंडू आणि 7 धावा. नवीन फलंदाज शुभम. कदाचित जर या चेंडूवर माळी सर जर अतिरिक्त रन सर आला तर मॅचला युटर्न नक्कीच मिळू शकतोय. काय घडलं पाहूया. अंतिम चेंडू फेकण्यास सज्ज. पंचांचा 4 धावांचा इशारा आणि या 4 धाव संख्या आपण पाहतोय. बरोबर 24 आणि 3 धावांनी मात्र संघ विजयी 2026 हा चॅम्पियन ठरला. या सर्व टीमचा अगदी मनापासून अभिनंदन. आता